का रे भुललासी वरलिया रंगा. म्हणजे हे जे काही वरचा रंग आहे किंवा वरचं सौंदर्य आहे ह्याच्यावर का भुलला. तर हे वरचं सौंदर्य आहे म्हणजे बऱ्याच आता आपण बघितलं की लोकांचं वरचं सौंदर्य म्हणजे जे दिसतं तसं नसतं, ही एक म्हण आहे. तसं हे सौंदर्य आहे ना, हे कृत्रिम असतं बऱ्याच जणांचं. म्हणजे आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की सर्जरी वगैरे करून बरंचसं म्हणजे रंगापासून नाकडोळ्यांपासून सगळं बदलून टाकतात. त्यामुळे हे काही खरं नसतं. त्यामुळे वरच्या रंगाला भुलू नका. मनाचं सौंदर्य बघा, आतलं सौंदर्य बघा आणि वरच्या सौंदर्याला असं भुलू नका. म्हणून ही असं हे म्हटलेलं आहे, कारी भुलल्यासी वरलिया रंगा. तर नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सौंदर्याची व्याख्या तुमच्या मते काय आहे मला माहीत नाही, पण मी जे सांगते हे माझं मत आहे. सौंदर्याची व्याख्या म्हणजे आजकाल मी असं बघितले, गोरा रंग असणं, नाकडोळे छान असणं. नाकडोळे छान म्हणजे हे आपलं काही नाही आहे, हे ईश्वराची देणगी आपल्याला मिळालेली आहे आणि जे मिळाले त्याच्यात आपण खूप छान सुखी म्हणजे समाधानी असायला हवं असं मला वाटतं. पण गोरा रंग असणं हे खूप सध्याचं फॅड आहे आणि मला असं वाटतं की काळं गोरं जाडं बारीक नंतर नाकडोळे हे सगळं आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि तिला आपण जपायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सौंदर्याची व्याख्या म्हणजे खूप सुंदर दिसणं हे म्हणजे काही सौंदर्य नाही आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे, हे आपले हिरो हिरोईन किंवा बऱ्यापैकी ज्यांच्याकडे खूप पैसा आहे असे लोक स्वतःचं सर्जरी करून हे सगळं बदलून घेतात. म्हणजे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यात पण ते फरक करतात. तर मला असं वाटतं की ईश्वराने जे दिलेली आहे प्रत्येकाला हे असतं म्हणजे रंग खूप गोरा असलाच पाहिजे असं नाही आहे. पण आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये म्हणजे जे फॉरेनची लोकं आहेत ही आपल्या म्हणजे त्यांना आपला रंग आवडतो की गव्हाळी जो रंग म्हणतो आपण निमगोरा, तो रंग आवडतो. आणि हा जो रंग आहे ना हा खरंच छान दिसतो आणि हेल्दी असतो. त्याला काही असं उन्हात वगैरे गेल्यावर काही होत नाही. आणि हा रंग असणं काही वाईट नाही आहे. किंवा जे अगदी सावळे असतात म्हणजे थोडंसं काळ्याकडे जे झुकणारे असतात ह्या लोकांची सुद्धा स्किन खूप छान असते बघा. काळ्या लोकांना कधी पिंपल्स किंवा जास्त असा बाकी स्किनचा प्रॉब्लेम नसतो. त्यांची स्किन खूप हेल्दी असते, ग्लो करते. तुमची स्किन चांगली असणं, तुमचं म्हणजे आतून तुम्ही छान असणं, जेव्हा तुम्ही आतून स्वच्छ आणि चांगले असताना तुमचं मनाने, त्यावेळेला तुमचं ते तेज तुमच्या शरीरावर दिसतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही, कुठची ट्रीटमेंट घ्यायला लागत नाही, काही करावं लागत नाही. हे सगळं आहे ना, हे सगळं म्हणजे आहे ना, त्याच्यामध्ये माणसांनी देवाचे आभार मानले पाहिजेत. काळं गोरं जाडं बारीक उंच बुटकं हे असं करत बसायचं नाही. जे आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. माणसाचं सौंदर्य कशावर अवलंबून असतं की माणसाची बुद्धिमत्ता कशी आहे. आता बुद्धी ही सगळ्यांना दिलेली नसते, बुद्धी ही कोणाकडे असते कोणाकडे नसते. पण तरीही जी काही त्यांना म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे तर त्याचा त्यांनी उपयोग करून खूप छान पुढे गेलं पाहिजे. आणि एक तेज असतं बघा, जे बुद्धिमान लोक असतात ना त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असतं. तर हे तेज असणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं एक गोष्ट आहे की माणसाचं मन, बघणाऱ्याची दृष्टी, म्हणजे जो बघणारा आहे ना त्याची दृष्टी कशी आहे ह्याच्यावर सौंदर्य अवलंबून असतं. आधी खूप सुंदर असेल पण त्याला नाही आवडत. आणि एखाद्या व्यक्तीकडे त्याचा रंग छान असतो, एखाद्याकडे बुद्धी असते, एखाद्याकडे त्याचे फीचर्स म्हणजे नाकडोळे खूप छान असतात, एखाद्याचे केस छान असतात, एखाद्याची उंची चांगली असते, एखाद्याची पर्सनॅलिटी चांगली असते. पण हे सगळं असतं ना, ते प्रत्येकाला सगळं मिळत नाही. ते देवसुद्धा असं वाटून वाटून देतं. त्यामुळे जे काय आहे ना ते आपल्याला आहे, मिळालं आहे, ते देवाची देणगी आहे. तसंच माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. म्हणून तर म्हणतो ना आपण की माणसाने माणसाशी चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की माणसाने म्हणजे असं हे नाही केलं पाहिजे कोणाचं असं म्हणजे
तुच्छ वगैरे असं नाही मानलं पाहिजे. म्हणून म्हणतात माणसानी माणसाशी माणसासम वागावे, म्हणजे चांगलं वागलं पाहिजे एकमेकांशी. हे रंगरूपावरनं कोणाला बोलू नये किंवा कोणाला दुखवू नये असं मला वाटतं. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये तर असतंच, आणि सौंदर्य हे कशात नाही आहे, सौंदर्य सगळ्यात आहे. त्यामुळे अगदी तुम्ही कुठेही गेलात, अगदी चिखलात कमळ उमलतं, मग कमळात सौंदर्य नसतं का? पण ते चिखलात उमलतं म्हणून आपण काय त्याला घेत नाही आहे का? उलट त्याचा मान गणपतीला आपण कमळ वाहतो. त्यामुळे असं काही नाही आहे की म्हणजे अगदी खूप श्रीमंत घरची मुलं किंवा मुली किंवा माणसं ही सुंदर असतात वगैरे, असं काही नाही आहे. अगदी साध्या वस्तीत राहणारी मुलं मुलीसुद्धा छान असतात. तुम्ही बघा, हे जे कामगार असतात, म्हणजे कामाला येतात, ह्याची कामं करतात, म्हणजे गवंडी काम वगैरे करतात, तर त्यावेळेला ते येताना आपल्या मुलांना घेऊन येतात किंवा तिथे झाडाला झोळी बांधून म्हणजे कापड बांधून त्याच्यात त्या मुलांना झोपवतात. पण त्यांची मुलं काळी सावळी असतात पण किती छान दिसतात. म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला बघा, ते असं बारीक असतं की त्याला सगळं अगदी रोजचं काय काय त्यांची आई वडील आजी आजोबा काय 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 देत असतात त्यांना, पण ती मुलं कधीही म्हणजे अशी अंगाने होतात. पण हे वरचं जे लावतात त्यांना, म्हणजे पावडरी वगैरे देतात, त्याच्यामुळे ती मुलं होतात. पण ही मुलांना काही नाही, आपल्या घरातली तांदळाची पेज किंवा जे काही ते करतात तेच खायला घालतात. त्या बायकांना तरी कुठे काय खायला मिळतं, पण त्या मुलांचे बघा हेल्दी असतात. ते इतकं त्यांना बघितल्यावर घ्यावंसं वाटतं, अशी गुटगुटीत असतात. म्हणून मी म्हटलं की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेमध्ये आहे. मग तुम्ही कुठे आणि कशी बघता, तुमची नजर किती स्वच्छ आहे, तुमचं मन किती स्वच्छ आहे, ह्याच्यावर सौंदर्य अवलंबून आहे. सौंदर्य म्हणजे असं नाही आहे की म्हणजे गोरा रंग असणं, हे असणं वगैरे, ह्याच्यात सौंदर्य काही नाही आहे. हां, आहे सौंदर्य, पण आजकाल ज्यांच्याकडे पैसा आहे ते आपले सगळे सर्जरी करून नाकडोळे बदलून घेतात. आजकाल रंगसुद्धा बदलतात, म्हणजे सावळा रंग, सावळ्या मुली असतील त्या एकदम गोऱ्या गोऱ्या दिसायला लागतात. तर त्यामुळे हे सगळं आर्टिफिशियल आहे, आणि जे आपल्याला भगवंतानी दिले, देवाने दिले, तेच खरं आहे, आणि तेच खरं सौंदर्य आहे. त्यामुळे लक्षात घ्या की सौंदर्याची तुलना म्हणजे रूपावरनं कोणाला जज करू नका, म्हणजे आजमावू नका की हे रूपा दिसायला छान आहे, हे असं आहे, असं नाही आहे. प्रत्येकाकडे काही नाही काहीतरी देवाने दिलेलंच असतं, आणि जे देवाने भगवंताने दिले, आपल्याला ईश्वराने दिले, त्याच्यात आपण सुखी समाधानी असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.